नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. इसवी सन 1680 ते 1689. शिवाजींच्या मृत्यूनंतर त्याचा ज्येष्ठ मुलगा संभाजी हा मराठ्यांचा छत्रपती बनला. तो छत्रपती होण्यापूर्वी मराठा राजकारणात फार मोठे वादळ निर्माण झाले. त्या वादळाने निर्माण झालेली दुरावस्था दूर करण्यामध्ये संभाजीला आपली संपूर्ण कारकीर्द व्यतीत करावी लागली. तसेच चहूबाजूंनी शत्रूंनी घेरलेल्या संभाजीला त्यातून मार्गच काढावा लागला. संभाजी हा छत्रपती शिवाजींचा थोरला मुलगा. त्यांच्या आईचे नाव सईबाई. संभाजीचे जन्म झाल्यानंतर काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे पालनपोषण शिवाजींच्या आईने म्हणजेच जिजाबाईंनी केले. आजीची मायेची सावली असेपर्यंत संभाजीराजांचे आयुष्य अतिशय चांगले व्यतीत गेलेले दिसून येते. परंतु जिजाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळालेली व ग्रहकलह वाढत गेल्यामुळे वेगळीच कलाटणी मिळाली. संभाजींचा जन्म 14 मे 1657 पुरंदर गडावर झाला. त्यांच्या आईचे नाव सईबाई असून बाळंतपणामध्येच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नवजात अर्भकाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी जिजाबाईवर आली. संभाजीला यथायोग्य शिक्षण देण्याची जबाबदारी तिने केशव भट व ओमाजी पंडित यांच्यावर सोपवलेली होती. याशिवाय राजकारणाचे धडे त्यांना पित्याकडूनच म्हणजे शिवाजी महाराजाकडूनच मिळत होते. संभाजींचा विवाह दाभोळ येथील शिर्के देशमुख घराण्यातील येसूबाई यांच्याशी 1664-65 आसपास झाला. तर त्यांचा दुसरा विवाह दुर्गाबाई नावाच्या स्त्रीशी झालेला. हिच्याबद्दल काहीही माहिती आपल्याकडे उपलब्ध आज नाही. आग्र्याहून पितापुत्र सुखरूप परतल्यानंतर मोगलाशी एकदम युद्ध नको म्हणून शिवाजींनी तात्पुरता तह केला. त्या तहानुसार संभाजीला 4000ची मनसब व वराड खानदेशाचा मोकासा मिळाला. पण वयाने लहान असलेल्या संभाजीचा प्रतिनिधी म्हणून निराजी रावजी तसेच सेनापती म्हणून प्रतापराव गुजर औरंगाबादला गेले. पुढे हा तह 1659 मोडल्या गेल्याने ते दोघेही राजगडाला परतले. इसवी सन 1674 शिवाजीला राज्याभिषेक करण्यात आला. त्यावेळी संभाजी महाराज युवराजपद देण्यात आले. त्यामुळे शिवाजीनंतर संभाजीलाच छत्रपतीपद मिळणार हे स्पष्टच झालेले दिसून येते. ह्या राज्याभिषेकाप्रसंगी इंग्रजांनी संभाजीला युवराजपदाचा नजरानाही दिलेला होता. शिवाजींच्या राज्याभिषेकाच्या 1 वर्ष आधीपासूनच संभाजीचा इंग्रजाशी संबंध आला होता. इंग्रजांचा टॉमस निकोलस यांनी संभाजीची भेट घेतली. त्या भेटीत इंग्रजांनी संभाजीविषयी मत चांगले मांडले होते. शिवाजीला राज्याभिषेक झाल्यानंतर 4 फेब्रुवारी 1675 रोजी संभाजीची मुंज झाली. संभाजींच्या जन्मापासून त्यांची सर्व पालनपोषणाची जबाबदारी जिजाबाईंनी केल्यामुळे जिजाबाईंच्या मृत्यूनंतर त्याला कोणीही विरोध केला नाही. संभाजीचे फासे उलटे पडायचे लागले ते राजाराम महाराजांच्या जन्मापासून. शिवाजीची राणी सोयराबाई हिला 24 फेब्रुवारी 1670 रोजी मुलगा झाला. तोच राजाराम महाराज होय. शिवाजीच्या राज्याभिषेक समयी पट्टराणीपदी सोयराबाई होते. पण युवराजपद मात्र संभाजीलाच मिळाले व तेव्हापासूनच सापत्नभाव निर्माण झाला. त्यावेळी संभाजीचे वय 17 वर्षाचे तर राजारामाचे वय 4 वर्षाचे होते. जिजाबाई जिवंत असेपर्यंत कोणीही संभाजीच्या विरोधात नव्हते. कोणालाही त्यांच्यातील वैगुण्यही दिसले नाही. पण जिजाबाईंच्या मृत्यूनंतर
राजघराण्यात भावाला सुरुवात झालेली दिसून येते. शिवाजीच्या राज्याभिषेकानंतर फोंडाला वेढा घालणे तसेच आदिलशहाच्या ताब्यातील इदगिरी गोवळकोंडेच्या ताब्यातील भाकानगरजवळ 2 शहरे संभाजीच्या नेतृत्वात लुटण्यात आली. संभाजीने फोंडा जिंकल्यावर त्याने पोर्तुगीजांना त्या भागातील 60 गावे रिकामी करण्यास सांगितली. जिजाबाईंच्या मृत्यूनंतर संभाजीला त्याच्या सावत्र आईपासून सोयराबाईपासून त्रास व्हायला सुरुवात झाली. इसवी सन 1670पर्यंत राजघराण्यात कोणीही दुसरा मुलगा नसल्यामुळे संभाजीचे कौतुक होत होते. पण इसवी सन 1670 नंतर चित्र बदलले. जून 1674मध्ये ते उघडपणे दिसून आले. संभाजीला राज्य मिळू नये म्हणून वाटले तशा अफवांची पीक ह्या काळात निघू लागले. नोव्हेंबर 1675मध्ये सातारा किल्ला जिंकल्यावर शिवाजीची तब्येत बिघडली. जवळपास मार्च 1676पर्यंत शिवाजी आजारी होते. त्यावेळी संभाजीनेच त्यांच्यावर विषप्रयोग केला अशी अफवा पसरवण्यात आली. हे सर्व बखरीमध्ये वर्णन केलेले आहे. अखेर ती एका न्हाव्याच्या कृत्य होय असे उघडकीस आले. घरातील दुहीमुळे शिवाजीने आपल्या राज्याची वाटणी करण्याचे ठरवले. राजाराम वयाने लहान म्हणून त्याला महाराष्ट्रातील राज्य द्यावयाचे व संभाजींना नव्याने जिंकून राज्य द्यावयाचे असा शिवाजींचा विचार होता, असे बखरीमध्ये वर्णन केलेले दिसून येते. दिनांक 6 ऑक्टोबर 1676 रोजी शिवाजींनी कर्नाटक मोहीम काढली. तेव्हा संभाजीला रायगडपासून दूर शृंगारपुरामध्ये सुभेदारीवर नेमले. 1661मध्ये इथे प्रश्न निर्माण होतो की शिवाजीला जर संभाजीला कर्नाटकातील राज्य द्यावायचे होते तर आपल्याबरोबर शिवाजीने त्याला न नेता मध्येच शृंगापुरात का ठेवावे. शिवाजीच्या दृष्टीने संभाजीला रायगडावर ठेवण्यात धोक्याचे वाटत होते, कारण सोयराबाईने अष्टप्रधान मंडळातील प्रमुख मंत्र्यांना आपल्या बाजूने वळवले होते. शृंगारपुरामध्ये संभाजी स्वस्थ बसलं नाही तर त्यांनी स्वतः बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. शिवाय धनुर्विद्या वगैरेंचे अध्ययन केले. शृंगारपूरच्या वास्तव्यात संभाजीच्या येसूबाई, दुर्गाबाई या दोन्ही स्त्रिया व एक बहीण होती. तिथेच त्यांना 23 मार्च 1678 रोजी कलशाभिषेक केला होता. मे 1678मध्ये शिवाजी कर्नाटक मोहिमेवरून परत आले. त्यानंतर शिवाजींच्या सांगण्यावरून तो 3 नोव्हेंबर 1678 पूर्वी सज्जनगडला गेला. 30 डिसेंबर 1678 रोजी ते सज्जनगडवरून मुघलाकडे दिलेरखानाला येऊन मिळाले. पत्नी दुर्गाबाई व मुलीसह संभाजी मोगल छावणीत दाखल झाला. त्याचा पुरेपूर फायदा करून घेण्याचे दिलेरखानाने ठरवले. दोघांनी मिळून भोपाळगड जिंकून घेतला. त्याच सुमारास विजापूरकरांनी मोगलाविरुद्ध युद्ध करण्याची तयारी केल्याचे दिसून येते. औरंगजेबाने दिलेरखानास उत्तरेत बोलावले. त्यांनी संभाजीला कैद करून पकडून आणण्याचा सापळा रचला. दरम्यान शिवाजीचे गुप्तहेर संभाजीला त्याच्या छावणीत भेटत असत. विजापूरपासून 16 कोस अंतरावर असलेल्या अथणीजवळील जंगलात शिवाजीच्या माणसांनी त्याला युक्तीने बाहेर काढले. अशा रीतीने संभाजीचे स्वराज्यात पुनरागमन झाले. शिवाजी संभाजीची 13 जानेवारी 1680 रोजी भेट झाली. रायगडला येण्यापूर्वी तो प्रतापगडला गेला. भवानीचे दर्शन घेऊन 14 ते 18 जूनच्या दरम्यान रायगडला येऊन पोहोचला. रायगडला आल्यानंतर संभाजीने राजारामला नजरकैदेत ठेवले, परंतु राजारामला त्याने प्रेमळपणानेच वागणूक दिली. 9 मे 1689ला मुंबईकर इंग्रज लंडनला पत्र पाठविताना लिहितात, रामराजा हा संभाजीचा भाऊ. एका फितुराने त्याला 3 महिन्यापूर्वी मुघल उमरावांच्या हाती देण्याचा प्रयत्न केला, परंतु या राजद्रोह्याला संभाजीने ठार मारले. म्हणजेच राजाराम
मुसलमानांच्या चाकरीला जाण्याचा निघाला असताना संभाजीने त्यांना अडवलेले दिसून येते. त्याला जी काही जमीन कारभारासाठी देण्यात आली होती त्यावर तो संतुष्ट होता. 20 जुलै 1680 संभाजीने मंचकारोहण केले. त्याने आपल्या हातात अधिकारपद घेण्यापूर्वी अष्टप्रधानमंडळात असणाऱ्या आपल्या विरोधकांना कैद केले होते. त्यांची सुटका करण्यात यावी अशी काही सरदारांची संभाजीला विनंती होती. त्यानुसार संभाजीने त्यांची सुटकाही केली. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर 1680 मोरोपंत पिंगळेंचा मृत्यू झाला. संभाजीने मोरोपंतचा मुलगा निळोपंत ह्याला पेशवेपदावर नेमले. अण्णाजी दत्तोला सचिव पदावरून काढून मुजुमदार पदावर नेमले. संभाजीचे मंचकारोहण झाले असले तरी राज्याभिषेक झालेला नव्हता. त्याला 16 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर लवकरच त्याच्याविरुद्ध पुन्हा कट कारस्थान सुरू झाली. सोयराबाई, अण्णाजी दत्तो, बाळाजावजी चिटणीस, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जद वगैरे मंडळी ह्या कटात सामील झाले. त्यानुसार संभाजीला विष प्रयोग करावा असे ठरवण्यात आले. पण हा कट संभाजीच्या आश्रयास असलेल्या अकबर व त्याच्या सल्लागार दुर्गादास राठोड याच्यामुळे उघडकीस आला. त्यामुळे संभाजीने वरील मंडळींचा हा राजद्रोह ठरवून बाळाजी प्रभू, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जद यांना कैद करून मारले. ऑक्टोबर 1681 अण्णाजी दत्तो ह्याला भरपूर चोप देण्यात आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. श्यामजी नाईक ह्याला कर्नाटकात कैद करण्यात आले. 5 जणांना हत्तीच्या पायी देण्यात आले तर 20 जणांना मारण्यात आले. ह्या प्रकरणानंतर सोयराबाईने विष घेऊन आत्महत्या केली. तर 29 ऑक्टोबर 1683 रोजी मानवजी मोरे, गंगाधरपंत, वासुदेवपंत, रावजी सोमनाथ यांना अटक करण्यात आली. धन्यवाद. आज आपण संभाजी महाराजांच्या विषयी 1680 ते 1689 सुरुवातीची प्राथमिक माहिती पाहिलेली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये मराठा म्हणजेच संभाजी महाराज व मोगल यामधील असणारे संबंध याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही प्रथमच यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.